रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्याने घरातील खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. स्वारगेट येथील पोलीस लाईनमधील घरातच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच तपासाला सुरुवात केली. पोलिसांना खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, मात्र त्यांचा मोबाईल सापडला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्वरूप जाधव असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील पोलीस मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. ते स्वारगेट परिसरातील पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी त्यांनी राहत्या घरातील हॉलमधील खिडकीला टॉवेल बांधला, तसेच टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना संशयास्पद कोणतीही गोष्ट आढळली नाही. सुसाईड नोट देखील सापडली नाही. मात्र पोलिसांना स्वरूप जाधव यांचा मोबाईल सापडला आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन जप्त केला, मात्र तो लॉक असल्यामुळे आतापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान स्वरूप जाधव यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय, त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या का केली, याचा तपास सुरू आहे. दरम्यान जाधव यांनी अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.